पुणे मेट्रो ही पुणेकरांसाठी आकर्षक ठरली आहे। लाखो लोक दररोज या मेट्रोमधून प्रवास करतायत। मात्र त्याच वेळी या मेट्रो स्टेशनच्या परिसरात जी पार्किंग आहे त्या ठिकाणी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्क केले जातात। त्याचे दर एवढे महाग आहेत की प्रवास करणं या मेट्रोने स्वस्त पडतंय आणि हीच बाब पुणेकरांनी मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे। आपल्यासोबत इथं काही पुणेकर आहेत जे दररोज या पार्किंगमध्ये आता वाहनं पार्क करतात आणि इथून मध्यवर्ती भागात जातात। आता आपण खरं तर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पार्किंगमध्ये उभे आहोत। दर काय आहेत, परवडतं का खरंच हे सगळं? नाही, मेट्रोचे दर तर सध्या परवडतात असे, पण पार्किंगचे पैसे नाही परवडणार घेतले तर। म्हणजे तासाला किती सांगितलेले आहेत? फोर व्हीलर टू व्हीलरला 15 रुपये आणि फोर व्हीलरला 35 रुपये। कसं करणार मग? प्रवास तर 15 रुपयेचा आहे फक्त। नाही, सरकारने याच्यात काहीतरी बदल घडून चार्जेस बंद करायला पाहिजे ना जे पार्किंगचे। पुणेकरांना म्हणजे महाग उलटच पडतंय पार्किंग होणार ना, म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 मसाला सारखं ते होईल रे। हो हो तुम्ही दररोज पार्क करताय आता? हो, दररोज पार्क करतोय। महागात पडतंय। आणखीन काही लोक आहेत, अर्थात इथं कोर्ट सुद्धा आहे। कोर्टसाठी येणारे हे सगळे लोक आहेत। तुम्ही देखील गाड्या पार्क करता, काय म्हणजे तुमचं म्हणणं आहे पुणेकर म्हणून? म्हणजे मेट्रोच्या प्रवासापेक्षा पार्किंग खूप महाग होतीये आणि यांनी लूटमार, प्रवाशांची लूटमार करायचं चाललेलं आहे, ते बंद झालं पाहिजे, नाहीतर प्रवास कोणी करणार नाही मेट्रोने। बरं, काही सजग पुणेकरांनी ही बाब मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे। त्यानंतर आजपासून हे बंद केलेलं आहे, पार्किंगचे दर घेतले जात नाहीत। त्याच्यावर काहीतरी पर्याय, काहीतरी व्यवस्था बदलतील, रेट बदलतील? नाही, रेट हे ठेवलेच नाही पाहिजे। इथे पे अँड पार्क हे फ्रीमध्येच दिला पाहिजे, कारण आम्ही इथून जे बंड गार्डनला जातो तो जेवढा चार्ज आहे त्याच्यापेक्षा तर जास्त इथे पार्किंगसाठी आकारला जातो चार्ज। म्हणजे अर्थात हे सगळे प्रवासी प्रवास करून आलेले आहेत। जर डिस्ट्रिक्ट कोर्ट पासून तर स्वारगेट पर्यंत जायचं असेल तर 10 ते 15 रुपये इतके आपल्याला मोजावे लागतात। मात्र इथं जर आपण टू व्हीलर पार्क करणार असाल तर तासाला जवळपास 15 रुपये मोजावे लागणार आहेत। पार्किंग केली नेहमी पार्क करता येतं? नेहमी पार्क करतो। किती पैसे द्यावे लागतात? काय 10-15 रुपये घेतात। 10-15 रुपये घेतात। हे परवडण्यासारखं आहे का? प्रवास जास्त महाग आहे का? नाही, परवडण्यासारखं नाही। मग काय तुम्ही ह्याच्या बाबतीत तक्रार दिली, बोललात कुणाशी? नाही, अजून तर नाही बोलू। बरं, खरं तर अनेक लोक येऊन इथं तक्रारी देत आहेत। आता जरी आपण बघितलं तर काही प्रवासी बाहेर येत आहेत, त्यांनी देखील इथंच त्यांचे वाहनं पार्क केलेले आहेत। खरं तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी होतीये त्यामुळे लोक मेट्रोतून प्रवास करतायत। या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर कुठेतरी चांगला उपयोग व्हावा या दृष्टीने मेट्रो या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर पार्किंगचे जे दर आहेत ते मेट्रोच्या प्रवासापेक्षा जास्त आहेत। ही बाब आत्ताच काही सजग पुणेकरांनी मेट्रो प्रशासनाला, मेट्रोच्या सगळ्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिलेली आहे। त्यानंतर आता तरी तुर्तास जे पार्किंग कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले होते ठेकेदाराला ते बंद करण्यात आलेलं आहे। यावर लक्ष देऊन मेट्रो प्रशासनाने योग्य ती दर ठरवून इथं लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा लोक कशा पद्धतीने प्रवास करतील, मेट्रोने का टू व्हीलरने त्यांना परवडेल हे सजग पुणेकर नक्कीच ठरवतील। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घेई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।